मराठी बोलायला शिका. शिल्पाज लर्निंग हब. आंबे, आंबे आणि आंबे. मँगोज. जॉन पुण्यात पहिल्यांदाच आला होता. त्याने ऐकले होते की इथले आंबे खूप प्रसिद्ध आहेत. बाजारात सगळीकडे सुवास दरवळत होता. पिवळे, केशरी असे विविध रंगाचे आंबे पाहून तो थक्क झाला. जॉन म्हणाला, वाव, इतक्या प्रकारचे आंबे मी कधीच पाहिले नाहीत. तो एका फळ विक्रेत्याकडे जातो. जॉन म्हणतो, नमस्ते, मला आंबे घ्यायचे आहेत. पण इतके प्रकार आहेत, कोणते घ्यावेत? विक्रेता हसत म्हणतो, नमस्कार साहेब, तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. हे बघा, हा आहे हापूस, खूप गोड आणि रसाळ. हा केसर, थोडा वेगळा फ्लेवर, पण खूप आवडतो लोकांना. आणि हा आहे तोतापुरी, थोडा आंबट, सॅलेडसाठी छान. जॉन म्हणतो, हापूस, सगळ्यात चांगला आंबा कोणता? विक्रेता म्हणतो, साहेब, हापूस म्हणजे आंब्यांचा राजा. एकदा खाल्लात की विसरणार नाही. जॉन हसत म्हणतो, ठीक आहे, मग मला हापूस आणि केसर दोन्ही द्या. विक्रेता म्हणतो, छान निवड, मी तुम्हाला पिकलेले आणि गोड आंबे देतो. जॉन आनंदाने आंब्याची पिशवी घेऊन आपल्या घरी परततो. जॉन टेबलवर आंबे ठेवतो. एक आंबा हातात घेतो. जॉन हळू आवाजात म्हणतो, हापूस आंब्याची चव बघायलाच पाहिजे. तो आंबा कापतो. एक घास घेतो. जॉन म्हणतो, वाव, दिस इज द टेस्टीएस्ट फ्रूट एव्हर. सगळ्यात चविष्ट फळ आहे हे. आंब्याचा रसाळ गोडवा त्याच्या तोंडात पसरतो. त्याला खूप आनंद होतो. तो लगेच ठरवतो की या आंब्यापासून काही पदार्थ बनवायचे. आंबा मिल्कशेक. पाककृती म्हणजे काय? रेसिपी. जॉन म्हणतो, चला आंबा मिल्कशेक बनवू. पायऱ्या, स्टेप्स. 2 पिकलेले हापूस आंबे सोलून तुकडे करा. मिक्सरमध्ये आंब्याचे तुकडे घाला किंवा टाका. त्यात 1 ग्लास थंड दूध घाला. 2 चमचे साखर चवीनुसार. काही बर्फाचे तुकडे घाला. सर्व मिश्रण मिक्सरमध्ये छान फिरवा. ग्लासमध्ये ओता आणि वरून थोडे ड्रायफ्रुट्स टाका. आणि मिल्कशेक तयार. जॉन घोट घेत म्हणतो, वाह, खूप स्वादिष्ट. नवीन शब्द. आंबा, मँगो. बाजार, मार्केट. फळ विक्रेता, फ्रूट सेलर. हसणे, टू लाफ. गोड, स्वीट. रसाळ, ज्युसी. पिकलेले, राईप मँगोज. घोट, सिप. धन्यवाद.